दर्शको हो नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. दर्शको हो, एखादं व्यक्तिमत्व प्रतिभासंपन्न असणं म्हणजे काय, तर त्या व्यक्तीमध्ये असलेले कलागुण, ज्या कलागुणांच्या मदतीनं ती व्यक्ती स्वतःची ओळख समाजापुढे करून देते. स्वतःची प्रतिमा उजळत अनेक वाटा ती व्यक्ती सहजरित्या चालत जाते. तिच्या प्रतिभेचं आणि कर्तृत्वाचं सर्वत्र मग कौतुकच केलं जातं. दर्शको हो, अशा प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाची भेट घ्यायला आणि गप्पा मारायला आपल्या सर्वांना नक्कीच आवडणार. आज आपण लेखिका, कवयित्री, नाटककार, सूत्रसंचालिका, दिग्दर्शक ते सिने अभिनेत्री अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या डॉक्टर स्मिता माहुरकर यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या कलेचा आता आपण प्रवास जाणून घेणार आहोत. कार्यक्रमाचं शीर्षक आहे भेट प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाची. नमस्कार डॉक्टर स्मिता माहुरकर. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. स्मिताताई, एवढा आपला या कलेचा प्रवास आहे आणि म्हणावा तसा सोपा नसावाच. अनेक अडचणी आल्या असतील, पण त्या सहजरित्या पार करत तुम्ही इथवर आज आलेला आहात. आणि जर आपण थोडं गतकाळाकडे जाऊया ना, कारण बालपणापासून सुरुवात करायची आहे आणि या गप्पांच्या ओघात अशा काही आठवणी, त्या आठवणींना उजाळा दिला जाईल आहे आणि काही गोष्टी मैत्रिणींसोबत शेअर करायच्या राहिल्या असतील, कदाचित तेही मुद्दे तुम्हाला आठवतील आणि दर्शकांपर्यंत हे सगळे मुद्दे पोहोचतील देखील. तर तुम्ही मूळच्या कुठल्या आणि बालपण कसं गेलं आपलं? मी मूळची नागपूरचीच आणि बालपणाबद्दल बोलायचं गेलं तर इतकं समृद्ध होतं, कारण मी जॉईंट फॅमिलीत राहायची, एकत्रित कुटुंब. त्याच्यामुळे आजी, आजोबा, काका, काकू, भावंड आणि आमची कॉलनी सुद्धा इतकी छान होती की ती सुद्धा एक कुटुंबच होतं. म्हणजे भरपूर घरोबा होता एकमेकांशी आणि सगळे आम्ही लहान मुलं एकत्र खेळायचो. आणि अगदी माझ्या आईच्या माहेरचे लोक सुद्धा, म्हणजे मावशी, मामा, तिथेही खूप भावंड, म्हणजे असं एक समृद्ध, नात्यांनी समृद्ध असलेलं बालपण होतं. आणि त्यामुळे घरी गप्पा, हास्यविनोद आणि या सगळ्या गोष्टींना ऊत यायचा. आणि तिथून ते जी नाती निर्माण झाली किंवा त्यातून जो एक कॉन्फिडन्स मिळाला आणि एकमेकांशी जुळवून घेणे, एकमेकांशी कम्युनिकेशन, हे जे सगळे गुण आपल्यामध्ये आवश्यक असतात आयुष्यासाठी, तर ते तिथेच शिकले गेले एकत्र कुटुंबात. बरं. त्यामुळे अगदी समृद्ध होतं बालपण. वा वा. म्हणजे जडणघडण छान अशी व्यवस्थित संस्कारांमध्ये झालेली. अगदी अगदी. आणि शाळा सुद्धा म्हणजे सोमलवार, त्यामुळे तिथे सुद्धा म्हणजे छान मित्रमैत्रिणी, संस्कार, हे सगळे धडे कायम मिळतच असायचे. बरं. आणि शिक्षण म्हणजे आपण वेटरनरी डॉक्टर आहात आणि त्या काळामध्ये या फील्डमध्ये मुली फारशा जायच्या नाही. मग कसं तुम्हाला वाटलं की आपण या लाईनकडे वळावं? एकतर डॉक्टर व्हायचं होतं, तर आणि जेव्हा बघितलं की वेटरनरी डॉक्टर हे खूपच वेगळं फील्ड होतं आणि खरोखर मुली त्यावेळी नाही जायच्या विशेष या फील्डमध्ये. म्हणजे रेशो असा होता की 100 मुलं आणि 10 मुली असा रेशो होता. पण जेव्हा आम्ही सुरुवात केली ग्रॅज्युएशनला, तर सुरुवातीला वाटलं आपल्याला हे जमेल का, हे म्हणजे प्राण्यांचं सगळं करायचं आहे आपल्याला. आणि अभ्यासक्रम सुद्धा खूप कठीण, म्हणजे कारण प्रत्येक प्राण्याची तुम्हाला स्टडी करायची आहे. प्रत्येकाची ॲनाटॉमी वेगळी, फिजिओलॉजी वेगळी, प्रत्येकाचे रोग वेगळे, प्रत्येकाच्या ट्रीटमेंट्स वेगळ्या. तर ती डिफरन्शियल स्टडी आहे. म्हणजे अभ्यासक्रम जो आहे तो भरपूर त्यामध्ये स्टडी आहे, सोपा नाही आहे.
पण तो इतका इंटरेस्टिंग आहे आणि मुख्य म्हणजे त्यात एक प्रकारे आपल्या हातून सेवा घडते आहे. आणि ज्या जनावरांना बोलता येत नाही त्यांचं दुःख किंवा त्यांचा रोग ओळखून आपण त्यावर ट्रीटमेंट करणार आहोत, ही भावना जी रुजत गेली ग्रॅज्युएशन मध्ये, ती खूप म्हणजे खूपच छान भावना देणारी होती. त्यामुळे ते जमत गेलं. आपण एंट्री घेतली की हळूहळू आपल्याला सगळं जमायला लागतं आणि आपण प्रयत्न करतो. हो, म्हणजे तुम्ही आधीपासूनच निसर्गाच्या जवळ असाल, प्राणी तुम्हाला आवडीचे, म्हणूनही कदाचित हे क्षेत्र निवडलं आणि पुढे तुमचं लिखाणही तसं बहरतही गेलं. हो हो, म्हणजे आधीपासून निसर्गाची तर खरोखर आवड होती आणि मग तिकडे गेल्यानंतर खरोखर प्राण्यांबद्दल आस्था आणि मुख्य म्हणजे वेटरनरी फील्डमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमच्यात एक गुण जो निर्माण होतो आपोआप, ते म्हणजे एम्पथी. बरं, तर ती तिथे उदयाला आली. हो हो. बरं स्मिताताई, तुम्ही सध्या आता LIC मध्ये नोकरी करता आणि आता हे तुमचं शिक्षणाचं भाग तो, तर मग कसा अनुभव तुम्ही या दोन क्षेत्रांचा सांगाल? म्हणजे मी स्वतःला लकी समजते की मला खूप वेगवेगळी क्षेत्र बघायला मिळाली, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वावरायला मिळालं आणि ती जी एम्पथी वेटरनरी शिकताना जी निर्माण झाली ती LICत सुद्धा कामात आली. कारण शेवटी तुम्हाला पॉलिसी होल्डर्सला सर्व्हिसिंग द्यायची आहे. तर सर्व्हिसिंग देताना सुद्धा तुम्हाला एम्पथी असल्याशिवाय तुम्ही ते तसं तुम्ही बोलू शकत नाही, त्यांचं काम करू शकत नाही. त्यामुळे ते इकडे सुद्धा कामात आलं आणि LICतलं काम सुद्धा मला खूप आवडलं. बेसिकली माझा स्वभाव असा आहे, फ्लेक्झिबल आहे आणि मला एन्जॉय करायला आवडतं. त्यामुळे मी जिथे जाईन, ज्याही फील्डमध्ये जाईन, मी एन्जॉय करते. म्हणजे आपलंसं करून घेईल, आपलंसं करून घ्यायचं आणि एन्जॉय करायचं. तिथे सुद्धा खूप छान फ्रेंड सर्कल आहे, तिथे सुद्धा भरपूर ऍक्टिव्हिटीज चालतात. म्हणजे तिथे कल्चरल फील्डमध्ये भरपूर सहभाग आहे आणि आता LICच्या स्पोर्ट्स अँड रिक्रिएशन क्लबची मी सेक्रेटरी आहे. बरं. LICच्या प्लॅन्स जे आहेत तर त्यासाठी मी स्वतः स्क्रिप्टिंग, स्वतः व्हॉइस ओव्हर करून 9 ॲड्स बनवल्या आहेत. बरं. ज्या आमच्या पब्लिसिटी व्हॅनमध्ये रेग्युलरली त्या प्ले व्हायच्या, आमच्या ब्रांचेसमध्ये प्ले व्हायच्या. आणि LICला रिप्रेझेंट करत नराकास नावाचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक डिपार्टमेंट आहे. तर मागील 10 वर्षापासून माझ्या कवितांना पुरस्कार मिळत आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट. खूपच छान. म्हणजे आता तुम्ही इतक्या टॅलेंटेड आहात की मनात विचार येतो की आई वडिलांकडनं हे बक्षीस रूपी गुण तुमच्यात आलेत की काय? निश्चितच आईवडिलांकडून आपल्याला आशीर्वाद तर मिळत असतातच, पण आपण त्यांना बघत बघतच मोठे होत असतो. बरोबर. आणि माझे गंमत सांगायची म्हणजे माझे आई आणि वडील दोघं अगदी भिन्न स्वभावाचे होते. तर वडील म्हणजे खूप बोलके, खूप त्यांना गप्पा मारायला आवडायचं, लोकसंग्रह खूप, सगळ्यांशी गप्पा मारायच्या. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर जबरदस्त होता. बरं. त्यामुळे सगळ्यांशी गप्पा विनोद करून ते सगळ्यांना आपलंसं करून जोडून ठेवायचे लोक. तर त्यांची जे कम्युनिकेशन स्किल होतं ते एक बक्षीस म्हणून मिळालंच. बरं. आणि शिवाय ते बोलता बोलता अशा काही गोष्टी सांगायचे की त्या प्रत्येक वाक्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळायचं, लाईफ लेसन्स मिळायचे. बरं. तर ते लाईफ लेसन्स आजही वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला तसेच्या तसे आठवतात आणि कामातही येतात. आणि आई तेवढीच शांत आणि प्रत्येकासाठी ती करते, आजही करते आहे. वडील तर गेले, पण आई सगळ्यांशी, सगळी नातवंड, मुलं, सुना, जावई, मुलगी सगळ्यांशी इतकी अटॅच्ड आहे आणि इतकी शांत आहे. म्हणजे सगळी कामं करायची पण ती कुणाच्याही मध्ये न करता. बरं. आणि तिच्याकडून मला पेशन्स हा गुण शिकायला मिळाला. म्हणजे ते बक्षीस मिळालं, तिच्या एवढा नसेल पण ते सुद्धा या कलाक्षेत्रात कामात येतं. कारण खूप जरुरी आहे. कारण तुम्ही नाटक सादर करता, किती महत्त्वपूर्ण गोष्टी असतात, पण पेशन्सच शेवटी कामी येतो. खरंय खरंय. आणि स्वतःवर मनावर ताबा मिळवणं हे देखील महत्त्वाचं असतं. बरं, तुमच्या कलेचा हा प्रवास तर सुरू झाला, पण स्मिताताई आयुष्यातली अशी ती कोणती संधी होती की त्या संधीचं तुम्ही सोनं केलं आणि या कलेच्या प्रवासात तुम्ही गेल्या आणि आपला जम बसवला? तर लग्न झाल्यानंतर अगदी 1.5-2च वर्षामध्ये आमच्या बिल्डिंगमध्ये एक काकू राहायच्या. तर त्या लायन्स क्लबच्या मेंबर होत्या आणि त्या वर्षी लायन्स क्लबने एक ब्युटी कॉन्टेस्ट ऑर्गनाईज केली होती विदर्भस्तरीय. तर त्या मला म्हणजे त्यांनी माझं नावच टाकलं की तुला यात भाग घ्यायचाच आहे. मी म्हटलं नाही, मी कधी घेतलेला नाही आहे. पण म्हणे नाही नाही, तुला यायचंच आहे, चल. मग आमचं ट्रेनिंग सुरू झालं
8-10 दिवस ट्रेनिंग होतं आणि मग नंतर मी ते एन्जॉय करायला लागली ती प्रोसेस. आणि रिझल्ट लागला तेव्हा मला विदर्भ सुंदरी हा किताब मिळालेला होता. ती ब्युटी कॉन्टेस्ट मी जिंकली होती आणि तेव्हापासून मला कळलं की आपण कॉन्फिडेंटली स्टेजवर येऊ शकतो. आणि ती एक छोटीशी सुरुवात होती. हो हो. आणि जेव्हा आपण मुलाखतीच्या आधी फोनवर बोललो होतो तेव्हा तुम्ही नकला खूप करता असं तुम्ही ते अगदी ओघाने एक शब्द तुम्ही सांगितला होता. तो शब्द मी पकडून ठेवलेला आहे. आणि तुम्ही नकला खूप छान करायच्या लहानपणी, तर तो अनुभव सांगा ना कसा होता. म्हणजे घरी जॉईंट फॅमिलीत किंवा कॉलनीतल्या सगळ्या लोकांच्या तशाच्या तशा लकबी नकला मी करायची. शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना स्टुडंट्सच्या तर करायचीच, पण आमच्या टीचर्सच्या सुद्धा नेहमी नकला करायची. आणि मग ऑफिसमध्ये आल्यावर ऑफिसमधल्या लोकांच्या. त्याच्यामुळे या नकलांमुळे मी कायम पॉप्युलर असायची ग्रुपमध्ये की स्मिता चल करून दाखव ना याची नक्कल, असं कायम ते सुरू असायचं. पण आणि लग्न झाल्यानंतर, मुली झाल्यानंतर त्या मुली जेव्हा लहान होत्या तेव्हा त्यांना झोपवताना किंवा त्यांना खेळवताना आपोआप माझ्या तोंडून अशा छोट्या छोट्या कविता निर्माण व्हायच्या. बरं. पण त्यानंतरही मला कळलं नाही की आपण नाट्य क्षेत्रात काम करू शकतो किंवा आपण कविता करू शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक योग, एक वेळ यावी लागते. बरोबर. आणि जसं तुमच्यातले जे गुण आहेत, सुप्त गुण, तुम्ही त्यांना बरोबर खतपाणी घातलं आणि प्रत्येक गुणाला तेवढाच वाव दिला, म्हणून तर आजवर तुम्ही इथे पोहोचलेल्या आहात असं म्हणायला हरकत नाही. बरं, नकला करणं, नाटकात काम करणं, सोबत मग लिखाणही सुरू होतं का? हो, लिखाणाची सुरुवात आधी झाली. बरं. म्हणजे मी कथा, कविता आणि लेख लिहायला सुरुवात केली. आणि मग ते लेख आणि कथा माझ्या नागपूरची आपले न्यूजपेपर्स, तरुण भारत, लोकमत, सकाळ इथे छापून यायला लागले. मग मी माझ्या कथा पुण्याची मासिकं माहेर, मेनका, मानिनी यात पाठवली. मग तिथे मला बक्षीसही मिळाली. तिथे त्या कथा छापूनही यायच्या. आणि मला मुंबई पुण्याच्या मैत्रिणी, नातेवाईक फोन करून सांगायचे, अगं या अंकात तुझी कथा आम्ही वाचली. तर ते छान वाटत होतं. म्हणजे प्रतिक्रिया छान वाटते, खूप छान वाटायची. तर लिखाण सुरू झालंच होतं. आणि मग त्यानंतर माझी एक मैत्रीण आहे संपदा गव्हाणकर, तर ती सहज माझ्यासाठी एकदा एक फॉर्म घेऊन आली आणि ती म्हणाली की तुला या एकपात्री प्रयोग स्पर्धेमध्ये तुला भाग घ्यायचा आहे म्हणून. तर ती चंद्रपूरची होती, नवोदिता म्हणून, अजय दादा धवणे त्यांची ती संस्था होती. तर त्यांनी तर एकपात्री प्रयोग स्पर्धा ठेवलेली होती आणि मी तिथे सहज गेली आणि मला लक्षात आलं की छान आहे. मग मी तुला शिकवीन चांगलाच धडा, ती फुलराणी मधलं तयार केलं आणि तिथे सादर केलं. तर तिथे मला बक्षीस मिळालं. म्हणजे सहज तुम्ही जाता स्टेजवर आणि बक्षीस पटकावून येता. मिळत गेलंय असं. आणि मग तिथे जे जजेस होते म्हणजे श्रीपाद जोशी सर, त्यानंतर जयश्री कापसे गावंडे मॅडम, तर त्यांनी तिथे मला बघितलं आणि त्यांनी मला राज्य नाट्य स्पर्धेसाठी विचारलं. बरं. आणि त्यांच्यासोबत मग मी काम केलं. देवाशपथ खरं सांगेन श्रीपाद जोशी लिखित नाटक होतं ते. आणि ती जी प्रोसेस, त्या लोकांनी मला ते नाटक हे इतकं छान शिकवलं आणि ती प्रोसेस मला इतकी आवडली की त्यानंतर मग ते आमचं नाटक कामगार स्पर्धेसाठी पण आम्ही टाकलं होतं आणि मग ते सिलेक्ट झालं आमचं मुंबईसाठी. आणि ती प्रोसेस नंतर मला लक्षात आलं की आपण नाटकात काम करू शकतो. आपण मग इकडे लिखाण करतोय कथेसाठी, तर आपण नाटकही लिहू शकतो. म्हणून नाटकं लिहायला सुरुवात केली. मग दिग्दर्शन आणि मग अभिनय, असा माझा प्रवास सुरू झाला. तिन्ही सूत्र तुम्ही एकत्रपणे हाताळलीत. पण कठीण गेलं असेल जरा? कठीण म्हणजे कसं असतं की आपण जेव्हा एखादी स्क्रिप्ट लिहितो तर ती लिहिता लिहिताच दिग्दर्शनाची बरीचशी बाजू त्यात तयार झालेली असते. कारण तुम्ही व्हिज्युअलाइज केलेलं असतं की हा सीन असा असा होणार. आणि मग दिग्दर्शन करताना कधी कधी तो सीन तसाच्या तसा उतरतो. किंवा कधी कधी अगदी विरुद्ध सुद्धा गोष्ट घडते की तुम्ही लिहिलेलं असतं पण दिग्दर्शनात तुम्हाला आणखी काहीतरी नवीन सुचतं. मग तेव्हा तो सीन आणखी वेगळा तयार होतो. तर ही गंमत आहे. म्हणजे ती जी प्रोसेस आहे ती खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आजूबाजूच्या घटना म्हणा, घडामोडी किंवा घरातलाच एखादा प्रसंग तो मनात घर करतो आणि लगेच कागद आणि पेन तयार आणि ते विचार त्या कागदावर उतरवले जातात. आणि अशा रीतीने छान बहारदार नाटके तुम्ही लिहिलेली आहेत, कथा कविताही तुमच्या छान लिखाणात आलेल्या आहेत. तर अशा रीतीने तुमचा हा प्रवास सुरू झालेला आहे. स्मिता, ते पुढच्याही प्रवासाबद्दल जाणून घेऊया, पण ब्रेकची वेळ झालेली आहे.
दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. भेटूया या विश्रांतीनंतर. दर्शक हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. स्मिताताईंच्या नाटकाचा पुढचाही प्रवास, त्यांच्या कलेचा पुढचाही प्रवास आता गप्पांच्या ओघाने जाणून घेऊया. स्मिताताई, तुम्ही लिखाण केलं, नाटकं बसवली, दिग्दर्शनही केलं, त्यात भाग देखील घेतला आणि अनेक राज्य नाट्य स्पर्धाही तुम्ही गाजवलेल्या आहात. आणि हे सगळं सुरू असताना दुसरीकडे तुम्ही सिनेमात देखील काम करत होतात, ॲड फिल्म्स देखील केल्यात. तर ही संधी कशी मिळाली तुम्हाला? ही संधी अगदी सहजच चालून आली, म्हणून मी चित्रपटात काम केलं. अदरवाईज म्हणजे माझा नाटकाचा छान प्रवास सुरू होता. आणि धर्माधिकारी सर म्हणून आहेत, तर त्यांच्या एका फिल्ममध्ये त्यांना एक भूमिका हवी होती, म्हणून त्यांनी मला विचारलं आणि मग मी काम केलं. आणि त्यानंतर मग काही ॲड फिल्म्स केल्या, त्या डॉक्युमेंटरी फिल्म्स केल्या. तर अशी या चित्रपटाची सुरुवात झाली. आणि एव्हाना माझी एक 8 ते 10 नाटकं लिहून झाली होती, डायरेक्ट करून झाली होती, कामही केलं होतं आणि सोबत मी बाहेरच्याही नाटकांमध्ये काम करत होते. बरं, म्हणजे असा हा एक अनुभव छान तुमच्याकडे जमा होत गेला आणि नवनवं तुम्हाला सुचत गेलं, तुम्ही पुन्हा लिखाण ते सुरूच ठेवलं. आणि साधारण जवळपास 25 वर्षाचा तुमचा हा प्रवास. 15 वर्षाचा होता, म्हणजे जेव्हा पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली. बरं, तेव्हा कारण एक कलाकार काय करत असतो, प्रत्येक कलेला नव्याचं रूप देण्याचा प्रयत्न करत असतो. एका प्रवासानंतर त्या कलाकाराला वाटतं की आता आपल्यासाठी खूप झालं, आता ज्या समाजाने आपल्याला एवढा मान सन्मान मिळवून दिला आहे त्या समाजासाठी आपण आता काहीतरी करायला हवं, हाही आपला विचार असेलच. आणि त्या विचारांनी तुम्ही एक नात्यांवर आधारित नाटक ब्लॅक अँड व्हाईट रेनबो हे रंगभूमीवर आणलं आणि आल्यावरच ते खूप छान गाजलं. तुंग असा स्फूर्त असा प्रतिसादही त्याला मिळालात आणि भारताबाहेरही त्या नाटकाचे प्रयोग झालेत. तर ही कल्पना कशी सुचली तुम्हाला आणि कथा काय होती त्या नाटकाची? तर 15 वर्ष जवळजवळ नाट्यक्षेत्रात प्रवास झाल्यानंतर कुठेतरी असं वाटायला लागलं की आपण समाजासाठी काहीतरी करायला हवं. आणि मग कसं आहे की आपल्याला काही करायचं असेल तर ते आपल्याच क्षेत्रातून आपण करायला हवं, कारण त्यावरच आपली एक मास्टरी असते किंवा त्यात आपण कम्फर्टेबल असतो. तर मग त्या दृष्टीने काय करायला हवं हा विचार सुरू केला. मग रिसर्च केला बराच की कुठल्या विषयावर करता येईल काम आपल्याला. मग बऱ्याचशा काउन्सिलर्सशी बोलली, माझी नणंद आहे डॉक्टर सपना शर्मा, तिच्याशी बोलली. आणि एक नोकरीमुळे आजूबाजूला जी नाती आपण बघत होतो तर ते तर ओघाने आलंच. तर तेव्हा असं लक्षात आलं की आपण प्रत्येक नात्यावर अगदी खुलून बोलतो, म्हणजे आई मुलगा, आई वडील किंवा पेरेंटिंग या सगळ्याच्यावर आपण बोलतोय, परंतु आयुष्यात जे सगळ्यात महत्वाचं नातं आहे नवरा बायकोंचं, त्यावर कोणी खोलून समोर येऊन बोलतच नाहीये. आणि म्हणून मग मी ह्या विषयावर कथा लिहायची ठरवली. आणि मग त्याच्यानंतर कथा कशी हवी, तर मग लक्षात आलं की आपण मुन्नाभाई किंवा 3 इडियट्स हे सिनेमे बघितले, याच्यात खूप चांगला थॉट दिलेला आहे, पण तो कॉमेडीतून. मग लक्षात आलं की जर एखादा विषय जड जरी असेल तरी तो जर तुम्ही एंटरटेनमेंट किंवा कॉमेडीतून सादर केला, प्रीचिंग मोड आवडत नाही लोकांना, तर तो थेट लोकांच्या हृदयाला भिडतो, लोकांना भावतो आणि लोकांना मनापासून त्याबद्दल काहीतरी करावं असं वाटायला लागतं. म्हणून मग ते कथानक तसं लिहिल्या गेलं. आणि मग आमचे जे डायरेक्टर आहे समीर हेजिब, त्यांनी त्या कथानकाला आणखी एक वेगळाच आयाम दिला. तर ते असं हळूहळू हळूहळू घडत गेलं आणि आज त्याचे 65 प्रयोग झालेले आहेत भारतात आणि भारताबाहेरही. तर ते नवरा बायकोच्या नात्यावर आहे आणि मला असं वाटतं की हे नातं हा बेस आहे, पायवा आहे कुटुंबाचा. आणि कुटुंब जर व्यवस्थित असेल तरच समाज व्यवस्थित होऊ शकतो आणि तरच आपला देश. त्यामुळे या नात्यावर प्रत्येकाने काम करणं आवश्यक आहे. आणि आपल्याकडे सगळ्या सुखसोयी आहे, पैसा आहे, गॅजेट्स आहे, सगळं आहे, पण तरी आपण हे नातं जसं असायला हवं तसं खुलवतोय का? या नात्यात सगळं आहे, मातृत्व आहे, पितृत्व आहे, प्रेम आहे, आकर्षण आहे, पण ती प्रत्येक गोष्ट आपण तशी एन्जॉय करतोय का, हे जीव तोडून मला सांगायचं. बरोबर. पण हा एकपात्री प्रयोग तोही रंगमंचावर सादर करणं, स्मिताताई, समोर प्रेक्षक बसलेले आहेत, स्वतः तुम्ही अभिनय करताय आणि प्रेक्षकांचे हावभाव तुम्हाला टिपायचे आहेत
आणि हे सगळं करून तुम्हाला ते सादर करायचं आहे. तर ते कसं तुम्ही सगळं सोबत जुळवून आणलं ते? ऍक्च्युली कसं असतं की एखादी गृहिणी किंवा एखादी आई जेव्हा त्या स्वतःच्या भूमिकेत शिरते तेव्हा ती पटकन मुलाला डबा करून देते, इकडे स्वयंपाक करत असते, इकडे भाजीवाल्याला आवाज देते आणि इकडे मध्येच मोलकर्णीला सुद्धा सांगते की अगं तू असं कर. तर जसं ती त्या भूमिकेत शिरते तसंच जेव्हा मी या भूमिकेत शिरते तेव्हा आपोआप सगळं घडत जातं. ते हावभाव, मुद्रा, अभिनय, त्यानंतर नृत्य. आणि माझे डायरेक्टर म्हणतात समीर हेजीब की नृत्य आवश्यक नाहीये की ते परफेक्ट झालं पाहिजे. एखाद्या मुलीला आनंद झाल्यावर तिच्या बॉडी लँग्वेज मधून जसं नृत्य यायला हवं ते हवं, तुमचा आनंद त्यातून दिसायला हवा. त्यात परफेक्शन नको आहे. म्हणजे ते नाटक कुठेही नाटकी होत नाही, कुठेही मेलोड्रामॅटिक होत नाही आणि प्रत्येकाच्या आयुष्याशी असं निगडीत असतं. नॅचरल वेनी ते नाटक जातं, त्यामुळे लोकांना भावता येते. बरोबर. कारण आपल्या सोबत ज्या घडामोडी घडत असतात, ज्या घटना घडत असतात, कुठेतरी त्याचंच कथारूप तुम्ही नाटकारूपात हे करून स्टेजवर सादर करत असतात. त्यामुळे प्रेक्षकांना ते अगदी जवळचं वाटायला लागतं नाटक. हो, हे तर माझ्यासोबतच घडलेलं आहे, अरे माझ्या बाबतीत हे असं होत आहे. आणि खूप असं इतकं छान अगदी जवळचं बंध तयार होतात की ते बघताना क्षणात डोळ्यात पाणी येतं, असं होतं. आणि तुमच्यासारख्या कलाकारांसाठी ती पावतीच आहे. अगदी अगदी. तर म्हणजे तो अनुभव असा असतो की कित्येकदा मी बघते की प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी तरळलेलं असतं, प्रेक्षक खळखळून हसत असतात आणि त्यानंतर ते येऊन सांगतात की हां हे ना, हे आमच्या आयुष्यात असंच घडलेलं होतं. अगदी 70, 75, 80 वर्षाचे नवरा बायको सुद्धा येऊन सांगतात की अरे च्छा, आम्ही तर हे असं केलं होतं. आणि काही तरुण मंडळी सुद्धा की आम्ही असं करायला हवं, आता नेक्स्ट टाइम असं करू. आणि ह्यावेळी असं घडलं होतं, तुमचं नाटक एकदम आठवलं आणि आम्ही फिरायला गेलो. तर ही जी पावती मिळते तर ही खूपच महत्वाची असते. इतकं छान तुम्ही या नाटकाबद्दल सांगितलंय, खूप उत्सुकता वाटते मला. तर एखाद्या या नाटकातली झलक पेश करा ना दर्शकांसमोर. या नाटकात काय आहे की मी एका वेळी 5 ते 6 जणांच्या भूमिका सादर करते आणि या भूमिकेतून त्या भूमिकेत जात असते. तर त्याच्यात सगळ्यात म्हणजे इथे सादर असे करायला हवं की मी पुरुषाची सुद्धा भूमिका करते. बरं. तर त्यातला एक छोटासा पार्ट मी तुमच्या समोर सादर करते की जेव्हा तो चिडतो बायकोवर आणि तेव्हा तिला म्हणतो की कितीदा हिणवशील ग पुरुष म्हणून, तुला माहिती आहे पुरुष म्हणजे काय असतो आणि तो समाजाकडून कसा घडवला जातो, आहे कल्पना तुला? नाही, कुणालाच नाही. लहानपणापासून मुलगा आहेस मुलगा हे सांगितल्या काय चक्क कोरल्या जातं मनावर. सालं मुलाच्या जन्माला आलं म्हणजे पाप केलं. लहानपणी आईचं ऐकलं तर मित्र म्हणायचे अबे लेड्या आहेस का, सॉरी आईचं ऐकत बसलास. मोठेपणी आई म्हणणार बायकोच्या मुठीत आहेस, मित्र म्हणणार बायकोचा बैल नुसता, आणि तू म्हणणार आई वेडा कुठला. असा हा आमचा पुरुषार्थ वेळोवेळी प्रत्येकाकडून ललकारल्या जाणार आणि मग आम्ही कसे खरे पुरुष आहोत हे पटवण्यासाठी आमची वेडी धडपड. चायला पुरुषार्थ म्हणजे काय आयडी प्रूफ आहे, जिकडे तिकडे दाखवत आयुष्यभर स्वतःला प्रूव्ह करत राहायचं. वा स्मिताताई, नेहमी तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असताना आज अगदी जेव्हा हा प्रसंग तुम्ही सादर केला तर अगदी ते भाव, ते अगदी मनाला भिडणारं आणि ते संवाद फेक खरंच कौतुकास्पद आहे हे. आणि कौतुक किती करावं, क्षणामध्ये तुम्ही इतक्या छान हसऱ्या होत्या आणि क्षणात त्या भूमिकेत शिरल्या आणि पुन्हा तुम्ही नॉर्मल झाल्यात. खरंच 100% कौतुक तुमचं आणि तुमच्या जिद्दीलाही सलाम. धन्यवाद. आणि छान वाटलं आणि असाच भरभरून प्रतिसादही पुढे या नाटकाला मिळेलच अशी आपण आशा करूया. आणि या नाटकातून तुम्ही एक सामाजिक संदेशही दिलाय, मनोरंजनही तुम्ही केलेलं आहे आणि अगदी खिळवणी ठेवलंय आणि प्रसंगी हसवलं देखील आहे. तर खरंच पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं. आणि पुढचाही प्रवास जाणून घेऊया. ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शक हो, कलेचा प्रवास सोपा नसतो, तो कसा साधायचा असतो, कसा तो छंदांना जोपासायचं असतं आणि कसं आपलं जीवन घडवायचं असतं हे जाणून घेऊया या ब्रेकनंतर. भेटूया ब्रेकनंतर.
दर्शक हो, या छोट्याशा ब्रेकनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. भेट प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाची या शीर्षकाअंतर्गत नाटककार डॉक्टर स्मिता माहूरकर यांच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा मारत आहोत. पुढच्याही कलेचा टप्पा आता जाणून घेऊया. स्मिताताई, आपण छान लिखाण करता, नाटकातही भाग घेता, हे सगळं कौतुकास्पद आहे. हे सगळं घडत जातं आपोआप, कारण कुठेतरी एक घरच्यांचा पाठिंबा म्हणा किंवा एक बाळकडू आईवडिलांकडनं मिळालेलं हे सगळं अगदी सहज तुमच्याकडनं होतं आहे. अर्थात तुमची मेहनतही त्यामागे आहे. आता एक नाटक करायचं म्हटलं की त्याच्यामध्ये मग पाठांतर आलं, संवाद फेक आली, नृत्य अभिनय आलं, नृत्य मुद्रा देखील आली. हे करत असताना आणि जसं एक पात्री प्रयोग म्हटलं तर पूर्ण नाटकाची जबाबदारीच तुमच्या स्वतःवर असते. हे सगळं करत असताना रोजचा दिवस तर नवा नसतो, म्हणजे काहीतरी घडतच असतं अगदी, आणि काहीतरी शिकवणी जाणारा तो दिवस असतो. तर मग तुम्ही कसं सगळं स्वतःला सांभाळता, कसं नव्याने पुन्हा उभं राहता? ॲक्च्युली तुम्हाला आठवतं का, आपण आजीच्या कुशीत शिरायचो अगदी सहजपणे. हो, तसंच आपण जर आपल्या भूमिकेत शिरलो, म्हणजे रंगमंचावर येताना स्मिता माहूरकर मी विंगेतच सोडायला हवी आणि इकडे येताना मी माझ्या भूमिकेतच शिरायला हवं. तर ते तितक्या सहजपणे जर तुम्ही शिरलात तर सगळं आपोआप येतं. म्हणजे जर का मला माझी भूमिका रडण्याची आहे समजा, तर मला जर ते आतून फील झालं, मी त्या भूमिकेत शिरलेली असली, तर मला आपोआप रडायला येणार, कारण त्या ज्या भावना आहेत, ते जे फिलिंग्स आहेत ते मला फील होणार. बरोबर. त्यामुळे आणि रेनबो नाटकामध्ये मी बोलता बोलता सेटही बदलते, बोलता बोलता कॉस्ट्युममध्ये पण बदल करते, आणि इकडे कधी नृत्य असतं, इकडे डायलॉग्स असतात, एका वेळी 3, 4, 5 भूमिका करायच्या असतात. तर हे सगळं सहजपणे केलं जातं, कारण की मी त्याच्यात शिरलेली आहे, त्या भूमिकेत शिरलेली असल्यामुळे. आणि तुम्ही आता म्हणालात घरच्यांचा पाठिंबा, तर खरोखर म्हणजे माझा नवरा समीर, त्यानंतर माझ्या मुली मोहिनी, नंदिनी, माझी आई, माझे भाऊ भाऊजय समीर, कविता, सासरची सगळी मंडळी, माझ्या मैत्रिणी संगीता, शुभदा आणि बाकी सुद्धा सगळ्या मैत्रिणी, ह्यांचा मला इतकी साथ होती की माझी इव्हेंट तर माझी भाऊजय करायची, कविता. आणि ह्या म्हणजे रेनबो नाटकातलं जे नृत्य दिग्दर्शन आहे तर ते सुद्धा माझ्या लहान मुलीने केलेलं आहे. सेट माझ्या मिस्टरांनी बनवलेलं आहे. तर हे सगळं इतकं जुळून आलं सगळं की त्यामुळेच मी हे करू शकली. आणि दिग्दर्शकाचं सुद्धा त्यामध्ये अगदी भरपूर अतोनात कौशल्य होतं, की कारण एकच व्यक्ती 1.5 तास 2.25 तास स्टेजवर असणार आहे, त्याच्यामुळे ते कुठे मोनोटोनस बोरिंग व्हायला नको आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवेशाला वेगळा फॉर्म दिलेला आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. कदाचित आपण व्हॅलेंटाईन डेला ते सादर सुद्धा करू त्या दरम्यान हे नाटक. पण हे लक्षात ठेवणं हे किती गरजेचं आहे ना, म्हणजे किती प्रेझेन्स ऑफ माइंड. अचानक काही बदल करायचं वेळ आली समज, तर पटकन त्या भूमिकेत शिरणं, तर हे खूप लक्षात ठेवून असेल. खूप गोष्टी वेळेवर घडत असतात. म्हणजे बरेचदा स्क्रिप्टमध्ये आपोआप चेंजेस होऊन जातात, कारण की आपण इतकं त्याच्यात इन्व्हॉल्ड असतो की ह्यावेळी आता हे वाक्य नाही, हे वाक्य घ्यायला हवं असं वाटतं आणि ते घेतल्या जातं. म्हणजे इतकं इन्व्हॉल्वमेंट असते की हैदराबादला जेव्हा माझा प्रयोग सुरू होता तेव्हा पंखा खूप माझ्या तोंडावर वारा येत होता, म्हणून मी त्याला हलवायला गेली तर माझं बोट त्याच्यात गेलं आणि मला चांगली जखम झाली तिथे. म्हणजे रक्त गोठल्यासारखं जातं आणि खूप प्रचंड मला दुखत होतं. पण त्यानंतर लगेच माझा कॉमेडी सीन होता, तो सुद्धा मी सादर केला. म्हणजे ते दुःख पळालं कुठल्या कुठे, असं झालं. म्हणजे खरा कलाकार, हाडाचा कलाकार यालाच तर म्हणतात ना. म्हणजे काही प्रसंग येऊ, काही अडचण येऊ, नाही तो प्रेक्षकांसमोर तो सादर करायचा म्हणजे करायचं. आणि तुमच्या बाबतीत असंच घडलंय. वाटा 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 ग, चालेल तितक्या वाटा ग, इतक्या वाटा तुम्ही सहजरित्या कलेच्या रूपाने चालत आहात. आणि आपल्या कलागुणांनी या वाटेवर, कलेच्या वाटेवर तुम्ही सुंदर मखमली रस्ता, मार्ग तयार केलेला आहे. आणि या वाटेमधली तुमची एक वाट म्हणजे सूत्रसंचालनाची, आणि ती पण लीलया तुम्ही अगदी पार पाडता. कारण सूत्रसंचालन करणंही सोपं नाही, खूप तयारी त्याची करावी लागते. तर मोठमोठ्या सेलिब्रिटीजच्याही तुम्ही मुलाखती घेतल्या आहेत, तर या वाटेबद्दलही जाणून घ्यायची उत्सुकता आहे. काय सांगाल? जसं तुम्ही आता म्हणालात की मखमली वाट, तर खरंच वेगवेगळे जेव्हा कलागुण एकत्र येतात, म्हणजे नाटक, दिग्दर्शन, लेखन, कविता, सूत्रसंचालन, तर एक सुंदर कशिदा तयार होतो.
आणि एका कशिद्यात आपण बघतो की एका धाग्याशिवाय दुसरा धागा गुंफल्या जात नाही आणि तो सुंदरही दिसत नाही. तर तसंच झालं की सूत्रसंचालन करताना मला माझा नाट्याभिनय किंवा जे कविता सादरीकरणाचं जे कौशल्य असतं आपल्यात ते सगळं इतकं कामात आलं. कारण सूत्रसंचालन करताना अगदी मोनोटोनस समजा झालं ते तर ते प्रेक्षकांना मजा येत नाही, खिळवून ठेवल्या जात नाही. किंवा समजा गाण्याचा कार्यक्रम आहे, मी बऱ्याच गाण्याचे कार्यक्रम, त्यानंतर स्पोर्ट्स इव्हेंट्स, कल्चरल इव्हेंट्सचं सूत्रसंचालन केलं आहे, सेलिब्रिटीजचं सूत्रसंचालन. तर तेव्हा सूत्रसंचालकाचं तेच काम आहे की तो कार्यक्रम बांधून ठेवायचा आहे आणि इंटरेस्टिंग करायचा आहे. तर ह्या सगळ्या कला एकमेकांना पूरक ठरल्या माझ्यासाठी. आणि मुलाखती म्हणजे त्याची सुरुवात अशी झाली की सचिन पिळगावकरांचा कार्यक्रम होता आणि म्हणजे मी त्यांना गुरु मानते, राजा भाऊ बोजावार चंद्रपूरचे. त्यांनी मला म्हटलं की तू एक छान असं काव्यमय आणि नाट्यमय निवेदन लिहून दे सचिन पिळगावकरांवर आणि ते आपण दुसरं कोणीतरी सादर करेल किंवा वाचेल. तर मी ते 4 पानी त्यांना लिहून दिलं आणि त्यांनी असं वाचलं आणि म्हणाले हे तुलाच सादर करायचं आहे, बरं तूच कर सादर. तर मी म्हटलं नाही, मी एवढ्या मोठ्या स्टेजवर आणि एवढ्या मोठ्या लेव्हलवर मी नाही करू शकत. ते म्हणे नाही करू शकते, तू हे लिहिलंयस ना, तूच सादर करणार. आणि मग मी ते सादर केलं आणि न बघता तर ते इतकं आवडलं लोकांना की तिथून मग मुलाखती आणि त्यानंतर बेला शेंडे आणि भरपूर म्हणजे सेलिब्रिटीजच्या मुलाखती मी घेत गेली. वा वा वा. म्हणजे असं एक एक टप्पा तुम्ही वाढत गेल्या. बरं, तुम्ही सिने अभिनेत्री आणि दिग्दर्शिका अशी डॉक्टर स्मिता माहूरकरांची एक खास ओळख आहे. तर काय दोघांमध्ये तुम्हाला फरक जाणवला? कसं तुम्ही, नाटक एक क्षेत्र वेगळं झालं ना, तर कसं तुम्ही फरक करू शकता त्याच्यात? म्हणजे कसं आहे की नाटक असो की सिनेमा चित्रपट, त्याला कथा, स्क्रिप्ट, त्यानंतर डिरेक्शन आणि अभिनय हे सगळं तर कॉमन आहेच. पण त्याची जी एक्झिक्युशनची पद्धत आहे ती अगदी वेगळी आहे. म्हणजे चित्रपटात एखादी कथा लिहिली गेली, स्क्रिप्ट लिहिली गेली, तर ती स्क्रिप्ट त्याच ऑर्डरने त्याचं शूटिंग होईल असं काही नाही आहे. म्हणजे शेवटला सीन कधीतरी पहिले शूट होत असतो, त्याच्यानंतर मध्येच दुसरा सीन, म्हणजे त्यात कंटिन्युटी नसते. आणि समजा तुम्हाला तुमच्या सहकलाकारासोबत तुमचा संवाद आहे, तर असं जरुरी नाही आहे की ते प्रत्येक वेळी तो सहकलाकार तुमच्या समोर असेल. तुम्हाला कॅमेराकडे बघून ते इमोशन्स आणावे लागतात. तर ते सुद्धा माध्यम छानच आहे, पण वेगळं आहे. म्हणजे नाट्यात जो एक जिवंत अनुभव आहे आणि एकदा इथे आलं स्टेजवर की त्याला रिटेक्स नाहीत आणि प्रत्येक प्रयोग हा वेगळा घडत असतो. म्हणजे आजच्या सारखा प्रयोग उद्या नसणारच, रोजचा दिवस नवा आपण म्हणतो. म्हणजे 65 जे प्रयोग केले आहेत ब्लॅक अँड व्हाईट रेनबोचे, त्यातल्या प्रत्येक प्रयोगाच्या आठवणी वेगळ्या आहेत. वा वा, खरंच. तर हे दोन्ही एकदम वेगळं आहे. आणि मला विचाराल तर मला नाटक जास्त आवडतं, कारण तो एक जिवंत म्हणजे प्रेक्षकांशी कनेक्ट होणारा अनुभव आहे. हो हो. आणि मी मगाशी बोललेच ना की आपल्या जीवनात ज्या घडामोडी घडत असतात शेवटी तेच नाटक रूपामध्ये येत असतं. सिनेमात देखील त्या स्टोरीज असतात, म्हणून त्या आपल्याला जवळच्या वाटतात. आणि मग एखाद्याचं कलाकारी म्हणा किंवा त्याची ऍक्टिंग इतकी आवडून जाते की मग आपण तिथे स्वतःला बघतो की नाही, आपण स्वतःला तसं घडवायला हवं. म्हणजे त्यात असं म्हटलं जातं की तुम्हाला नाटक सादर करायचंय रंगमंचावर, पण ते नॅचरल आलं पाहिजे. म्हणजे नाटक तर करायचं आहे पण नाटकी नको, पण ते नाटकी नको. ते इतकं खरं वाटलं पाहिजे, नैसर्गिक वाटलं पाहिजे की प्रत्येकाच्या आयुष्याशी किंवा प्रत्येकाच्या मनाला ते भिडलं पाहिजे. असा त्यात एक कॉन्ट्रास्ट गंमत आहे. इतकं आपण बोलतोय की पटापट ब्रेकची वेळ देखील होत आहे. इथे थांबूया ब्रेकसाठी. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया विश्रांती. भेटूया या विश्रांतीनंतर. दर्शक हो, या विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या स्मिताताईंशी आपण गप्पा करत आहोत. या गप्पा असा पुढे नेऊया. स्मिताताई, आयुष्यावर तुम्ही खूप छान लिहिलेलं आहे, अजूनही तुम्ही बोलता देखील. म्हणजे आयुष्य एकंदरीत सगळ्यांनीच आनंदाने जगावं आणि अगदी मनसोक्त त्याचा आनंद घ्यावा हेही तुम्हाला वाटतं. त्या अनुषंगाने तुम्ही पाणीपुरी नावाचा एक भारी उपक्रम राबवलेला आहे. तर तो उपक्रम काय आहे नेमका? म्हणजे जाणून घ्यायची उत्सुकता आहे ना, काय सांगाल?
मला स्वतःला आयुष्य खूप भरभरून जगायला आवडतं. म्हणजे जी कुठली गोष्ट आहे ती एन्जॉय करायची. खाणं, फिरणं, कपडे छान छान घालणं किंवा नाटकात काम करताना म्हणजे एन्जॉय करत आपलं काम केलं पाहिजे. ऑफिसचंही काम आपण हसत खेळत केलं तर ते जास्त त्याचं आउटपुट निघतं. तर थोडक्यात म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यांनी आयुष्य भरभरून जगायला हवं. आयुष्याचा एकही क्षण वाया घालवायचा नाही. बरोबर. आनंदात जगताना. तर आणि मी तुम्हाला सांगितलं की जसं गाण्याच्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं तर मला असं वाटलं या सूत्रसंचालनात काहीतरी आपण नवीन आणूया म्हणून मी नाट्य आणि गाणं असं एकत्र आणायचं ठरवलं. आणि एक नवीन कॉन्सेप्ट म्हणजे बॉलिवूड ड्रामा आम्ही स्टेजवर क्रिएट केला. तर त्यामध्ये माझ्यासोबत योगेंद्र ईशा रानडे जे लीडिंग गायक आहेत नागपुरातले ते आहेत, त्यांची मुलगी आहे, वाद्यवृंद आहे आणि रुचिका बाकरे नावाची माझी भाची. तर असं सगळे आमची टीम आहे आणि त्यामध्ये आम्ही म्हणजे तुम्हाला कळणारच नाही की केव्हा नाटकातून गाणं येतं गाण्यातून नाटक. तर ते इतकं ब्लेंड झालेलं आहे आणि एक छान वेगळा असा एक ग्लॅमरस अनुभव तुम्हाला स्टेजवर त्यातून मिळणार आहे. आणि त्यातून सुद्धा मेसेज असा आहे की आयुष्य किती छान जगायला हवं आणि कसं जगायला हवं. तर ह्यात मेसेजेस दिलेले म्हणजे थोडंसं मनोरंजन, थोडंसं प्रेक्षकांना टच करून जाणं, भरपूर मनोरंजन आणि भरपूर छान संदेश असा आहे त्याच्यातून. म्हणजे एकंदरीत छान. तुम्हाला सुस्तही कसं हो, काही गृहिणी काही मैत्रिणी म्हणतात की आम्हाला वेळच नसतो, आम्ही वेळ काढूच शकत नाही. तुम्हाला सुस्तही आणि तुम्ही वेळही काढता. तो वेळ कसा काढता ते सांगा आमच्या दर्शकांना. ह्यात मी तुम्हाला म्हटलं बाबा जे लाईफ लेसन्स द्यायचे ते नेहमी म्हणायचे की बिझी माणूसच काहीतरी करू शकतो, जो माणूस रिकामा बसलाय तो काही करू शकत नाही. त्यामुळे छंद माझा वेगळा हा माझा म्हणजे एक छोटंसं लेक्चर असतं 1 तासाचं. तर ते मी असं बऱ्याच गृहिणींच्या ग्रुप्सला वगैरे दिलेलं आहे. मी त्यांना म्हणते की तुम्ही करा काहीतरी आणि कराल ना तर तुम्हाला वेळ मिळत जाईल. म्हणजे बायका म्हणतात की आमच्याजवळ वेळ नाही, अजिबात वेळ नाही, आणि इकडे 4 तास मोबाईल आणि 4 तास टीव्हीत घालवतात. हा जर वेळ तुम्ही तुमच्या छंदासाठी दिला तर तुमचं आयुष्य एकदम वेगळं तुम्हाला फील व्हायला सुरुवात होईल. म्हणजे आयुष्यात टवटवीत फ्रेश वाटेल, मोनोटोनी निघून जाईल. वेळ प्रत्येकाजवळ 24 तास आहेत, काढू शकतो. बरोबर. मला एकदम पु ल देशपांडेंचं एक वाक्य आठवलं. पु ल देशपांडे लेखक म्हणतात की नोकरी व्यवसाय तर आपण पोटा पाण्यासाठी करतो, त्यानुसार आपण जगतो, पण म्हणजे पोटा पाण्याचा प्रश्न सुटतो, पण एखादा छंद तो जोपासायलाच हवा. तो छंद आपल्याला जीवन जगायचं कसं अगदी शिकवून जातो. अगदी खरं. म्हणजे लेखक कवयित्री म्हणा, लेखिकेंनी किती छान, प्रत्येकच लेखकांच्या याच्यामध्ये हा आशय असतो की जीवनाकडे सकारात्मकरित्या बघा, आपल्याकडे जे काही सुप्त गुण आहेत त्याला बहरवा, खतपाणी घाला. अतिशय आवश्यक आहे ते, तो बहर देणं अतिशय आवश्यक आहे, तरच तुमचं आयुष्य बहरणार. बरोबर. बरं, आता हा प्रवास तुमचा तर इतका सोपा नसावाच, अडचणी आल्याच असतील, तुम्ही काही उदाहरणं सांगितले देखील, पण मग तुम्हाला सर्वात आव्हानात्मक भूमिका तुम्ही जे सादर करता त्याच्यातली कोणती वाटली? स्त्री म्हणून जन्माला येणं हे आपल्या आयुष्याचं मोठं आव्हान आहे. कारण तुम्हाला मल्टीटास्किंग करायचं आहे, भरपूर भूमिका करायच्या आहेत आणि त्यात आपण आजच्या काळातली स्त्री, त्यामुळे घरचंही सांभाळायचं आहे, नोकरी करायची आहे, छंदही जोपासायचे आहेत. तर हे तर आव्हान आपल्यापुढे आहेच. आणि ते आव्हान आपण जेव्हा लीलया पेलतो तेव्हा त्यातला आनंद वेगळाच असतो. आणि तुम्ही नाटकाच्या भूमिकेतलं म्हणाल तर मी मगाशी जे सादर केलं पुरुषाची भूमिका, ती खरंच आव्हानात्मक होती. कारण मी जेव्हा पुरुषांबद्दल लिहिलं, म्हणजे ह्या नाटकामध्ये मी स्त्री आणि पुरुष हा बॅलन्स साधलाय. दरवेळी जेव्हा नवरा बायकोंमध्ये काही प्रॉब्लेम येतात किंवा काही त्यांच्यामध्ये वितुष्ट येतं, तर तेव्हा प्रत्येक वेळी आपण जसं सरळ म्हणतो की पुरुष वाईट आहे, असं नसतं. असं नाही आहे की प्रत्येक वेळी त्याचाच दोष असेल. आणि हे मी बघितलंय, ऑब्झर्व केलंय, म्हणून मला असं वाटलं की त्याच्या दृष्टीने सुद्धा लिहायला हवं, म्हणून मी ते लिहिलं त्या स्क्रिप्टमध्ये. आणि त्यातला तो पोर्शनच मॅक्सिमम लोकांना खूप आवडतो, इव्हन आमच्या डायरेक्टरला सुद्धा आवडला होता. आणि ते लिहिल्यानंतर मग हळूहळू सादर करायला सुरुवात केली
आणि मग प्रत्येक सादरीकरणात असं लक्षात आलं की आपल्याला फील होत आहे की पुरुषाला काय वाटत असेल, त्याची दुःख काय आहे, त्याच्या पुढे काय आव्हान असेल. म्हणजे एक स्त्री असून मला पुरुषाच्या भावना फील होत आहेत, कारण की मी ते सादरीकरण करते आहे आणि हे प्रत्येक प्रयोगागणिक मला वेगळं फील होत असतं. तर त्यामुळे हे आव्हान मी जेव्हा घेतलं, मला खूप म्हणजे आता त्याच्यातनं एक पुरुषांप्रती सुद्धा एक एम्पथी निर्माण झाली की नाही, ह्यांच्याकडे सुद्धा, यांच्या सुद्धा भावना तितक्याच महत्वाच्या आहेत. आपण फक्त स्त्रीकडे बिचारी किंवा एम्पथी म्हणून बघतो, पण असं नाही आहे. पुरुषाला सुद्धा असतात प्रॉब्लेम्स जगताना आणि ते आपण विचारात घ्यायला हवेत, स्त्री म्हणून सुद्धा. बरोबर. आणि मग हे सगळं करताना काही अडचणी अचानक आल्या असतील ना स्मिताताई, त्या कशा सांभाळल्यात? मग बरेचदा खूप अडचणी येतात. एवढं मोठं नाटक करायचं म्हटलं, कधी तांत्रिक अडचणी येतात, कधी स्टेजवर मध्येच माईक बंद होतो. म्हणजे एक दोनदा तर असं झालंय की माईक बंद झाला, लाईट गेले, पाऊस आला, पण आम्ही जसं पाऊस आला, पाऊस बंद झाला, लोक पुन्हा येऊन बसले, आम्ही पुन्हा त्याच मोमेंट पासून सुरुवात केली. तर तेव्हा लोकांनी असं म्हटलं की असं वाटलं की रील बंद पडली आहे आणि रील तिथूनच सुरू झाली आहे. तर असा अनुभव तुम्ही दिला. तर अडचणी खूप येत असतात, पण त्याच्यावर मात करून जेव्हा ती निर्मिती होते त्या एका कलेची, तर तो आनंद अवर्णनीय असतो, मोलाचा असतो. तो शब्दात सांगूच शकत नाही, असं असतं. आणि मग हे जेव्हा सादर करतो तर अचानक एखादी प्रतिक्रिया जेव्हा येते तर कसं वाटतं? खूप छान वाटतं, भरून पावल्यासारखं वाटतं. आणि स्पेशली जेव्हा सिनियर सिटीजन्स येतात किंवा लहान मुलं येतात, काही लोक पाया पडतात, काही लोक घट्ट मिठी मारतात, काही लोक ऑटोग्राफ घेतात. हे सगळ्या प्रतिक्रिया. आणि ह्याच्याही पेक्षा जेव्हा लोक सांगतात की तुमच्या ह्या थॉटमुळे ना माझ्या ह्या प्रसंगात फरक पडला, मला असं करावंसं वाटलं, मला त्यात पॉझिटिव्ह वाटलं आणि आमचं नातं त्यावेळी आम्ही असं पुढे नेलं, असं जेव्हा सांगतात, तर तो आनंद खरोखर म्हणजे ते त्या स्क्रिप्टचा किंवा त्या नाट्याचा लोकांना फायदा होतोय हे जेव्हा जाणवतं, तेव्हा खरोखर तो आनंदाचा आणि मोलाचा क्षण असतो. तुम्ही इतक्या बिझी असता, सगळं सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करता, तर घरच्यांचा पाठिंबा तर खूप महत्त्वपूर्ण आहेच. मगाशी तुम्ही उघाने बोललाच, तर आणखीन काय सांगाल की घरच्यांचा रोल कसा आहे तुमच्या बाबतीमध्ये, कसा सपोर्ट आहे तुम्हाला? म्हणजे आपण म्हणतो नेहमीच आपलं वाक्य की प्रत्येक सक्सेसफुल पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते, पण माझ्या पाठीमागे पुरुष उभा आहे आणि तो म्हणजे माझा नवरा. आणि घरची सासर, माहेर, मित्रमंडळ, ऑफिसचे लोक, डायरेक्टर, जसा माझा पहिला शो समीर पंडित यांनी लावलेला होता, म्हणजे हे सगळे लोक माझ्या पाठीशी असल्यामुळे, यांच्या शुभेच्छा, भावना या सगळ्या माझ्या सोबत असल्यामुळे मी हे करू शकले. एकटी स्त्री किंवा एकटी स्त्रीच काय, एकटी व्यक्ती काहीच करू शकत नाही. म्हणजे लाखो लोकांकडनं तुम्हाला शाबासकीच्या प्रतिक्रिया येत असतील, पण घरच्या दोघा तिघांच्या मिळालेल्या प्रतिक्रिया लाख मोलाच्या ठरत असतील. म्हणजे माझ्या भाचीला आणि माझ्या घरच्यांना हे नाटक पूर्ण पाठ झालेलं आहे, पण तरी दरवेळी ते तेवढ्याच उत्साहाने येतात आणि प्रत्येक वेळी सांगतात, हा यावेळी आता असं होतं, यावेळी असं झालं होतं, तू हे वाक्य घेतलं नाहीस का, किंवा तू हे ऍड केलंस का. म्हणजे चुका काढणारे कोणी व्यक्ती असायला हवा, त्यातूनच आपण अजून ते इम्प्रूव्हमेंट होतं आणि अजून नवीन ते जास्त सादर चांगलं करू शकू. आणि मी एक सांगते, माझे सासरे नेहमी म्हणायचे की तुम्हाला नवरा बायकोंचं नातं चांगलं हवं असेल मुलं मोठी झाल्यानंतर, तर त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी कॉमन हवं. बरं. तर ह्या स्क्रिप्टच्या निमित्ताने, या नाटकाच्या निमित्ताने मी आणि माझा नवरा आमच्यात जे कॉमन एक बॉन्ड झालेला आहे, किंवा आम्ही सोबत मोस्ट ऑफ द टाइम्स ते माझ्या सोबत येतात म्हणजे नाटकाच्या दौऱ्यावर. तर त्यामुळे एक बॉन्डिंग किंवा एक कम्युनिकेशन, त्यातल्या गप्पा, ह्यामुळे जे एक बंध निर्माण होतात तेही एक वेगळेच असतात. आणि हे आवश्यक आहे की काहीतरी नवरा बायकोंमध्ये कॉमन असायला हवं. अगदी अगदी. खूप सहजतेने तुम्ही बोलताय स्मिताताई, असं वाटतं बोलतच राहावं, पण पुन्हा एकदा ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती, भेटूया लगेचच. दर्शक हो, विश्रांतीनंतर कार्यक्रमात स्वागत. स्मिताताई सोबत छान गप्पा रंगत आहेत. गप्पांच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. काही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया ना त्यांच्याकडनं. स्मिताताई, तुम्ही छान हे काम करता, ऑफिस सांभाळता, घर सांभाळता,
हे सगळं अगदी लीलया पार पाडता ही भूमिका. पण मग स्वतःला असं असताना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कसं फिट ठेवता? कारण हाही एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. हो, छान प्रश्न आहे हा. आणि मी मगाशी सांगितलं की तुम्ही जर तुमचे छंद जोपासले तर तो आनंद, त्या आनंदाचा मुलामा तुमच्या आयुष्यावर पसरतो. म्हणजे जशी पहाटे सूर्याची लाली पसरते ना संपूर्ण धर्तीवर, तसाच तो मुलामा पसरतो आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही त्यातून फिट राहताच. बरोबर. आणि शारीरिक दृष्ट्या तुम्हाला इच्छाशक्ती हवी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि तुम्ही एक्सरसाइज तर करायला हवेच. आणि मला पाठीचा प्रचंड त्रास आहे, स्लिप डिस्कचा, पण तरीही ह्या आनंदामुळे मी ते सगळं करू शकते. म्हणजे त्यावर मात करून की आपल्याला जे आहे ते ऍक्सेप्ट करायचं आणि पुढे चालायचं, थांबायचं नाही की आपण त्याचा बाऊ केला किंवा त्याचं दुःख करत बसलो की मलाच का, असं अजिबात नको. त्यावर आपण मात करायची, पुढे जायचं, आपोआप आपल्याला वाटा मिळत जातात. बरोबर. मग एका कलाकारामध्ये कुठले गुण असायला हवेत, काय सांगाल? कलाकारात किंवा कुठल्याही व्यक्तीत सगळ्यात पहिले तर मन मिळावं असायला हवं कलाकारांनी. त्याला इगो नको. म्हणजे तो जेवढा सिंपल असेल तेवढं चांगलं. आणि आपण म्हणतो ना विद्या विनयेन शोभते, तसं. त्यानंतर कसून मेहनत करायची तयारी पाहिजे. बरोबर. मेहनतीशिवाय कुठलंही छोटंसं जरी तुम्हाला नाटक किंवा छोटंसं सूत्रसंचालन करायचं असेल तरी त्यात झोकून द्यावं लागतं, प्रचंड मेहनत करावी लागते. आणि तिसरं म्हणजे इच्छाशक्ती. हो, हे असलं तर तुम्ही काहीही करू शकता. जिद्द चिकाटी, जिद्द चिकाटी हे असायला हवं. म्हणजे याच्यावरच तो पूर्ण व्यवस्थितपणे उभा राहू शकतो, अगदी सामर्थ्यपणे उभा राहू शकतो. खूपच छान. बरं स्मिताताई, आता एवढा तुमचा हा कारकिर्दीचा तो प्रवास आहे, अनेक पुरस्कार आपल्याला मिळाले असतील, तर जवळचे वाटणारे पुरस्कार कोणते? एकतर छान पुरस्कार मला LICत मिळाला, तो म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा असतो, तो अतिशय प्रेस्टिजियस गुणवंत कामगार पुरस्कार. की जे एम्प्लॉईज काहीतरी वेगळ्या क्षेत्रात कार्य करतायत त्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पुरस्कार लाभतो. त्यानंतर या कलाक्षेत्रासाठी लोकमत सखी गौरव पुरस्कार, 0 माईल पुरस्कार, असे बरेचसे पुरस्कार लाभलेले आहेत. पण सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे प्रेक्षकांचा. जेव्हा प्रेक्षकांची आपल्याला पावती मिळते समोरून आणि त्यांच्या प्रतिक्रिया लाभतात, तो पुरस्कार माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा. हो. आणि स्मिताताई, तुम्ही शांत बसणाऱ्या तर नाही, आतापर्यंत नवनवीन उपक्रम तुम्ही आम्हाला सांगितलेले आहेत. आता भावी उपक्रम काय आहेत, काय तुमचे प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यावर काम करताय, काय सांगाल? एकतर आता एक छान अनुभव होता की खासदार महोत्सवात महाराष्ट्र माझा या महानाट्यात अभिनय केला. आणि आता एक पुन्हा नवीन प्रोजेक्टवर माझी तयारी सुरू आहे. आणि तेही भावनांना भिडणारं, हृदयाला भिडणारं असंच काहीतरी असणार आहे. त्याचं स्क्रिप्ट लिहिणं सुरू आहे आणि लवकरच होईल सादर. हो. आता हा कलेचा इतका लांबचा प्रवास, तर आता कलाक्षेत्र सोडून, नोकरी सोडून, समज तो विषय सोडून मागे वळून बघितल्यावर तुम्हाला असं काही वाटतं का की नाही, आपण याही क्षेत्रात पाऊल टाकायला हवं का, नाही मी हेही करायला हवं का, असं काही कुठलं क्षेत्र? नाही, मला कुठलेच रिग्रेट्स नाहीत आयुष्यात. मी जे करत गेली ते आनंदाने करत गेली, यापुढेही आनंदानेच करत राहणार. त्यामुळे असं काही राहून गेलाय वगैरे असं वाटत नाही. आजचा रोज दिवस नवा आहे, नवं काहीतरी करायचं आहे, आनंद घ्यायचा आहे आणि आनंद द्यायचा आहे. हो, लोकांना ह्या कलेच्या क्षेत्रातून आनंद द्यायचा आहे, एंटरटेनमेंट झाली पाहिजे लोकांची, हाच मानस आहे. हो. तर मग जाता जाता आमच्या भावी पिढीला म्हणा किंवा या क्षेत्रात ज्यांना कोणाला यायचं आहे, काही करिअर करायचं आहे किंवा हाऊस म्हणूनही काम करायचं आहे, अशांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे त्यांनी सगळ्यात पहिले तर इच्छाशक्ती हवीच, ती सगळ्यात महत्वाची. त्यानंतर कसून मेहनतीची तयारी पाहिजे आणि सतत नवीन नवीन क्षेत्र एक्सप्लोअर करत राहिली पाहिजे. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्ही थांबलाय असं नाही, कुठेतरी नवीन काहीतरी रोज शोधलं पाहिजे, स्वतःतलंही नवीन काहीतरी शोधलं पाहिजे आणि सतत काहीतरी नवीन करत राहिलं पाहिजे. अडचणी येतील, खूप अडचणी येतील, पण त्यावर मात करून पुढे जायचंय, हा जर निर्धार मनाशी असेल तर तुम्ही काही करू शकता. आणि हाच संदेश मी सगळ्यांना देऊ इच्छिते. म्हणजे आतापर्यंत किती समाधान मिळालंय तुम्हाला? भरपूर. आणि एक सांगू की आयुष्य हे शेवटी आनंदासाठी आहे. म्हणजे तुम्ही किती अचीवमेंट्स केल्या पण तुम्ही आनंदी नसलात
तर त्याला काही अर्थ नाही. म्हणून ज्या सखी एक साधारण 50च्या जवळ आहेत किंवा ज्यांची मुलं मोठी झाली आहेत, त्यांच्यासाठी मी या जाता जाता 4 ओळी म्हणू इच्छिते की सोचना समझना तोल मोल के बोलना, सोचना समझना तोल मोल के बोलना, घुट घुट के जीना रुक रुक के चलना, अब बस हो गया रे, अब वही कर जो तू चाहती है. वाह. कभी कभी दिमाग को जरा चुप करा. बायका स्वतःशी खूप बोलतात. कभी कभी दिमाग को जरा चुप करा, दिल और मन को आपस में गप्पे लड़ाने दे. अरे खुद ही खिला दे कलियां तेरे रुखसार पर, खुद ही खिला दे कलियां तेरे रुखसार पर, और तू निकल पड़ खुशियों के सफर पर, तू निकल पड़ खुशियों के सफर पर, निकल पड़ खुशियों के सफर. वा 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 वा. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष स्टेजवर सादर करत असाल, ह्या कविता म्हणून दाखवत असाल, तर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत असेल आणि तुम्हाला अगदी तृप्त झाल्यासारखं वाटत असेल. अगदी तो टाळ्यांचा कडकडाटच खूप महत्वाचा असतो. कारण स्मिता, ती कला हे एक असं माध्यम आहे ना, जे आपलं भावभावनांना व्यक्त करतं आणि अगदी मन मोकळं झाल्यावर तो जीवनाचा प्रवास सुखदायकच वाटतो ना. त्यामुळे प्रत्येकाच्या अंगी काही ना काही कलागुण असतात. त्या कलागुणांना वाव द्यायला हवा, त्याला बहरू द्यायला हवं, तर खऱ्या अर्थाने जीवन अगदी छान आनंदाने जगता येईल असं म्हणायला हरकत नाही. तर स्मिता, ते खूप छान गप्पा तुम्ही केल्यात आणि अगदी मनमोकळा संवाद झाला. हसत खेळत आपली ही मुलाखत झाली. दर्शकांच्या वतीनं आणि नागपूर दूरदर्शनच्या वतीनं आपले मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.